नमस्कार, मी सुचिता. मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण दुधी भोपळ्यापासून मलाईदार अशी खीर कशी तयार करायची ते पाहणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये आपण ना खवा वापरला आहे ना दुधाची पावडर वापरली आहे. घरात जे साहित्य इझिली अवेलेबल आहे त्यातूनच आपण ही मलाईदार अशी दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे. खायला तर पौष्टिक आहे आणि चवीलाही भन्नाट लागते. तर इथे मी एक भोपळा घेतला आहे. शक्यतो कोवळा भोपळा घ्यायचा म्हणजे खीर लवकर छान मिळून पण येते आणि शिजते पण. तर इथे आपण जो भोपळा घेतला आहे ते थोडासा मी काढून घेणार आहे, कारण पूर्ण भोपळ्याची खीर बनवायची नाहीये. साधारण 1 वाटी भोपळ्याचा किस होईल इतपत आपल्याला भोपळा कापून घ्यायचा आहे. तर इथे यामध्ये थोड्याशा बिया आहेत. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे की जेणेकरून साल जर जाडसर असेल तर शिजायला भोपळा वेळ घेतो. त्यामुळे थोडंसं हलकं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. पूर्ण साल देखील काढायचं नाहीये, नाहीतर मग जो भोपळा आहे त्याचा अगदी लगदा होऊन जाईल. थोडंसं असं अर्धवट साल आपण इथे काढून घेणार आहोत. तर यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. दुधी भोपळा किसला की पटकन काळा होतो, म्हणून काय करायचं की ज्या वेळेस आपल्याला खीर बनवायची आहे आणि भोपळा आपण किसायला घेतो त्याच वेळी मंद आचेवर कढई गरम करायला ठेवायची की ज्यामध्ये आपल्याला खीर बनवायची आहे. बारक्या किसणीने मी असं हे किसून घेतलेलं आहे. हा किस आपला बाजूला घ्यायचा. कढई गरम झालेली आहे. यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे आपण साजूक तूप घालणार आहोत. तूप गरम झालं की यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स जे आहेत ते थोडेसे तळून घेणार आहोत. तळल्यानंतर हे ड्रायफ्रूट खीरेमध्ये छान दाताखाली क्रंची लागतात, त्यामुळे आपण हे थोडेसे तळून घ्यायचे. न तळता घातले तरीही चालतील, पण हे तळल्यानंतर असे खरपूस होतात आणि खायला छान क्रंची लागतात. अगदी थोडेसे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे मी काढून घेते आणि मी काही बाजूला ठेवले आहेत वर गार्निशिंगसाठी. ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्याकडे जर आवडत असेल तर यामध्ये खजुराचेही उभे काप करून तुम्ही ते घालू शकता. आता उरलेल्या तुपामध्ये आपण हा दुधीचा जो किस आहे तो घालणार आहे. यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं, त्यामुळे पाणी न घालता हे थोडंसं कोरडा होईपर्यंत असा तुपावरच परतून घ्यायचा आहे. यामध्येच तो अर्धा शिजला जातो. थोडंसं झाकण ठेवायचं, त्याने काय होईल की वाफेवर तो पटकन शिजेल आणि दुधीचा कलर देखील चेंज होणार नाही. भोपळ्याचा कलर हिरवा जो आहे तो तसाच टिकून राहिला तर खीर दिसायलाही छान लागते आणि चवीलाही छान लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता हे थोडासा मऊ झालेला आहे. झाकण काढून पाहूया. यातलं पाणी थोडंसं कमी व्हायला लागलंय. तुम्ही ते पाहू शकता. किस जरा कोरडा वाटतोय. थोडंसं हातावर घेऊन दाबून पाहायचं. थोडंसं जर वाटलं कच्चं तर थोडंसं आणखी 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे साय घालणार आहोत. आपल्या दुधावर जी साय येते ती फ्रीजमध्ये दूध ठेवल्यानंतर साय दुधाच्या वर अशी येते, त्यावेळी ती काढून घ्यायची. तर इथे 2 चमचे मी साधारण घेतली आहे. यामुळे काय होईल की खिरीला आपला मलाईदारपणा येईल आणि छान एकसाथ मिळून येईल. या साईवरच हा जो किस आहे थोडासा परतून घ्यायचा. साईला जेव्हा तूप सुटतं तेव्हा मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या किसाचा कलर थोडासा पांढरा झाला आहे, पण परतल्यानंतर साय आणि किस एकजीव झाल्यानंतर हा किस पुन्हा थोडासा हिरवा दिसायला लागेल. हा बऱ्यापैकी शिजला आहे. आता पण अजून 2 मिनिट परतला आणि झाकण ठेवलं तर याला छान तूप सुटेल. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच. तर यावर मी अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देत आहे. आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्ही ते पाहू शकता साईडला तूप आलेलं आहे. याचा अर्थ जे साईड जी होती आपली त्याने तूप सोडलेला आहे आणि हा जो भोपळ्याचा किस आहे हा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाहीये, नाहीतर मग भोपळ्याचा कलर बदलतो. त्यामुळे आधीच आपण भोपळा शिजवून घेतला आहे. त्यानंतर गरम दूधच यामध्ये घालायचं आहे. जितकी खीर आपल्याला बनवायची आहे, साधारण 1 वाटी किस होता तर मी 1.5 वाटी इथे दूध घातलं आहे. थोडंसं घट्ट वाटतं तर आणखी अर्धी वाटी यामध्ये मी दूध घालत आहे. 2 ते 2.5 वाट्या दूध घालायचं की जेणेकरून छान दाटसर अशी खीर बनते. दूध जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाहीये दुधामध्ये. 1-2 उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही मिल्कमेड घालू शकता किंवा साखर घालू शकता. तर माझ्याकडे घरात अवेलेबल आहे तर मोठा 1 चमचा किंवा लहान 2 चमचे मी इथे मिल्कमेड घालणार आहे. तुम्ही याऐवजी
साखर देखील घालू शकता। मिल्क मेड हे ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही। इथे मिल्क मेड आपण घातलेला आहे, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिल्क मेड हे चवीने गोड असतं, त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला यावर ठरवून घ्यायचं आहे। थोडंसं टेस्ट करून तुम्ही खीर पाहू शकता आणि त्यानंतर साखर घालू शकता। बरेच लोक कमी गोड खाणं प्रेफर करतात, तर त्यावेळी तुम्ही फक्त मिल्क मेड वापरलं तरीही चालेल। तर मला इथे थोडंसं गोडवा कमी वाटतोय, तर 1 मोठा चमचा मी यामध्ये साखर घालत आहे। हे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला एक उकळी घ्यायची आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट यामध्ये मी घातलेले आहेत। तुम्ही पाहू शकता दूध जे आपण घातलेलं आहे ते थोडंसं आटलं आहे। खीर छान मिळून देखील आलेली आहे, कलर देखील छान वाटतोय। तर अशा प्रकारे आपली खीर ही तयार आहे। तुम्ही यामध्ये वेलदोड्याची पावडर देखील घालू शकता। आता यावर काय करायचं, आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। थोडीशी ही जी खीर आहे ती दुधामध्ये मुरू द्यायची आहे, त्यामुळे काय होईल की थोडासा घट्टसरपणा वाढेल। तुम्ही इथे पुढे व्हिडिओमध्ये पाहाल। झाकण ठेवलं आहे, गॅस मी बंद केलेला आहे। साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही ते पाहू शकता खीर आपली छान घट्टसर झाली आहे आणि कलर देखील त्याचा सुरेख आला आहे, तुम्ही ते पाहू शकता। अशा प्रकारे बऱ्याचदा लहान मुलं किंवा मोठे देखील दुधी भोपळा खाणं पसंत करत नाही, तर अशा वेळी हा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा, सर्वांना नक्की आवडेल। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि रेसिपी कशी बनली मला कमेंट करून नक्की कळवा।